हॅलो गुड मॉर्निंग. आज आमच्याकडे पालखी आली आहे. हॅलो गुड मॉर्निंग. आज आमच्याकडे पालखी आली आहे. तर आमच्या इकडे एक वधी घर आहे, तिथे पालखीचं आगमन झालंय. थोड्या वेळाने ती आपल्याकडे येईल. सो स्टे ट्यून फॉर पालखी. हे मला तर असं वाटतं या लोकांची मी मुलाखत घेतोय. तर गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. हा आपला आहे व्लॉग नंबर 6. तर मी आलोय गावी शिमग्यासाठी. 4-5 दिवस झाले मी आलोय. बट आज संडे आहे आणि आज सकाळी किती वाजलेत आता मम्मी? 6 वाजलेत. 6 वाजता पालखी आले. पण आमच्या घरी नाही आले अजून. आमच्या इथे घर आहे वरती, तिकडे पालखी आली आता. आणि एक 10 मिनिटात आमच्या इकडे पण येईल. आणि मी तुम्हाला दाखवतो. काय बोलू, कशावर बोलायचंय मला काय माहिती. कशावर बोलायचंय पालखीवर बोल आता. तर अशा प्रकारे खूप वेट केल्यानंतर रात्रभर आता पालखी आलेली आहे आणि थोड्याच वेळा आमच्या घरी येणार आहे. तुम्ही बघू शकता खूप माणसं आलेत. आम्ही एन्जॉय करतोय. आम्ही सकाळी 3 वाजल्यापासून उठलोय आणि पूर्ण रांगोळी वगैरे काढली आहे. सो ते सुद्धा तुम्हाला यश व्लॉग मध्ये दाखवेल, ते पण तुम्ही बघा. आम्ही सकाळी रात्री 11 वाजल्यापासून आम्ही पूर्ण आमच्या एरियामध्ये रांगोळी काढली आहे स्वागतासाठी. आणि मोठ्या मोठ्या रांगोळ्या आणि पालखी बसण्यासाठी सुद्धा आम्ही तिथे काय म्हणतात त्याला, साडी नाही, आम्ही बसना तयार केलेला आहे. तर यश तुम्हाला सगळं ब्लॉग मध्ये दाखवेल. तर स्टे ट्यून फॉर द व्हिडिओ. व्लॉग मध्ये रात्री किती 1:30 वाजेपर्यंत तुम्ही लोक जागे होतात ना? 2 वाजेपर्यंत या मुली सगळ्या जागे होत्या. आणि या मुलींनी जे रांगोळी काढलेत ते मी तुम्हाला दाखवतो आधी. हे बघा, ही इथं पहिली आमच्या घराची इथे रांगोळी आहे. ही इकडे रस्त्यावरती आहे आणि घराच्या एंट्रन्सला अशी रांगोळी आहे. आणि हा सगळ्यात मेन गोष्ट मी विसरलो, आज आमच्या मोठ्या दिदीचा वाढदिवस आहे. तर सगळ्यांनी हिला नक्की विश करा. हॅपी बर्थडे. तर हे बघा, आम्ही तुम्हाला दाखवतो. हा आमचा मेन घर आहे इथे. नंतर इथे पालखी येणार आणि मग नंतर आमच्या घरी म्हणजे इथे पालखी येणार. सो थोडा लाईट कमी आहे त्यामुळे फोकस कमी येतो. आता मी तुम्हाला दाखवतो रात्रभर लोकांनी काय काय म्हणजे कारनामा नाही रे, लोक रांगोळी काढले या लोकांनी. तर पूर्ण रांगोळी काढले साईड साईड. मस्त रांगोळी काढली ना पण या लोकांनी. आता रात्री 1:30 वाजेपर्यंत जागून या लोकांनी रांगोळी काढली असेल आणि 3 वाजता परत लोक उठलेत, म्हणजे भरपूर मोठी गोष्ट आहे. तर आपण आता भाईशी बैठक काय बोलता? पालखीची बैठक चादर टाकलेली आहे हा पालखी बसण्यासाठी. तर सगळ्यात पहिले पालखी आहे त्या घरात. हे बघा तिकडे माणसं उभी आहेत. तिकडून पालखी येणार पहिली इकडे बसणार, मग इकडे बसणार, मग इकडे बसणार. तर आपण आत्याची मुलाखत घेऊया. तर आत्या, तुला कसं वाटतं? मी दरवर्षी या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत असते. माहेरी यायला मिळेल आणि माहेरची पालखी बघायला मिळेल, ओटी भरायला मिळेल आणि काय चालू एवढंच. तर आता आपण जाऊया परत. आणि ह्या लोकांनी कुठून ते कुठपर्यंत आहे बघा, खालपर्यंत काढले या लोकांनी रांगोळी. वहिनी नवीन वहिनीची मुलाखत. वहिनी कसं वाटतं? आता मगाशी मी जी रांगोळी दाखवली ना, ती वहिनी सिया दिदी शाहूड आहे त्या सगळ्यांनी मिळून बनवले. आणि वहिनी आता बोल, ही आमच्या घरातली नवीन वहिनी आहे. सो तुला कसं वाटलं आमच्या इथे? अगं सिंगल खूप छान वाटलं. शाहूची रांगोळी खूप आवडली. असा आर्टिस्ट सगळ्यांना भेटावा, म्हणजे सगळ्या ऑर्डर कॅन्सल.
पालखी आली आपल्या घरी फायनली. आधी मोठ्या घरामध्ये पालखी आली, म्हणजे जे आमचं मेन घर आहे तिथे पालखी आली. मग तिकडून त्या खालच्या घरात जाणार, म्हणजे आमच्या काकाच्या घरात. त्या काकी उभी आहे तिकडे. आणि मग नंतर आमच्याकडे येणार. आता आमच्याकडे मी थोडा क्लिअरली दाखवतो तुम्हाला. मगासपासून काळोख होत आहे म्हणून एवढा दिसला नाही, बट फ्रेम मध्ये यायचंय ना तुम्हाला, फ्रेम मध्ये यायचंच. हे आमचं घर आहे एकदम प्रॉपर म्हणजे सगळ्यांचंच प्रॉपर असतं. बट बघा मुलींची मेहनत. इकडे रांगोळी काढली, रस्त्यावरती काढली, आपापल्या घरी सगळ्यांनी रांगोळी काढली. आणि आजचा दिवस अजून स्पेशल आहे. पकड जरा. आजचा दिवस अजून स्पेशल आहे कारण आमच्या दीदीचा वाढदिवस आहे. आणि तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच आमच्या घरी पालखी येते. याच्यापेक्षा अजून स्पेशल काही असणार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, मी आलोय मुंबईवरून. चेहरा दिसत नाही. हा, मी आलोय मुंबईवरून, या आलेत पुण्यातून, या इकडच्याच आहेत. कधी जर झालं येणं तर या तुम्हाला भेटणार, तुमची खातिरदारी करणार, एकदम पोट भरून तुम्हाला घरी पाठवणार. सारखं येण्याची इच्छा होईल म्हणून. गाईज, आता दुसऱ्या घरामध्ये पालखी आली, तर आपण त्या घरातले जे मेंबर्स आहेत, त्या घरातले जे लोक आहेत, त्यांना आपण विचार कसं वाटतंय त्याला. बोला. एका वर्षानंतर आमच्या घरी पालखी आलेली आहे. म्हणजे दरवर्षी आम्ही या क्षणाची खूप आतुरतेने वाट बघत असतो की घरी देव येतो. एरवी आपल्याला मंदिरात जावं लागतं, पहिलाच दिवस असतो तर देव आपल्या घरी येतो. तर आम्ही खूप 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 खुश आहोत. मला एक कळत नाही, ह्या मुली जेव्हा पण कॅमेरा ऑन होतो तेव्हा एकदम शायशाय होतात. जेव्हा ऑफ कॅमेरा एवढ्या बोलणार ऑफ कॅमेरा ना की तुम्ही कंटाळा अक्षरशः. पण जेव्हा कॅमेरा ऑन होतो ना तेव्हा सगळ्यांची बोलती बंद होते. असं का होतं? तू ऑफ कॅमेरा दाखव मग. आम्हाला कॅमेराची सवय नाही, त्याच्यामुळे आम्हाला शाय होती. आता तुम्ही एवढे फोटो वगैरे काढता, प्रत्येक क्षणाला आपण फोटो काढतो, व्हिडिओ काढतो, तर तुम्हाला सवय झाली पाहिजे ना. फोटो काढणं वेगळं असतं आणि व्हिडिओ मध्ये वेगळं असतं. नाही, दोन्ही सेमच असतं. नाही, एकामध्ये लाईव्ह असतो. तू रोज आमचं असं videos बनवता, म्हणजे आम्हाला प्रॅक्टिस होऊन जाईल. म्हणजे आम्ही ते तसं आम्हाला प्रॅक्टिस होऊन जाईल. आम्ही रोज करतो, नाहूर ते पुणे अपडाऊन करतो. आणि बदलापूर पण या. Guys, आता आपण दादाला विचारा, दादाला कसं वाटलं. दादा सांग, काय कसं वाटलं? तू दरवर्षी या सणाची वाट बघतोस. आता एक स्पेशल गोष्ट सांग शिमग्याबद्दल. शिमगा म्हणजे आमच्यासाठी पर्वणी असते, आनंदाची, उत्साहाची. आणि ह्या शिमग्यामुळं आम्ही सगळे एकत्र येतो. लोक म्हणजे आपल्या घरातनं दुसरीकडे जातात देवांच्या पाया पडायला, पण आमचा सण असा आहे की देव आमच्या घरामध्ये येतो. त्यामुळे खूप उत्साहाचा आणि आनंददायी असा अनुभव आहे. त्यामुळे सगळे एकत्र, तुम्ही सगळे बघत असाल की आम्ही कालपासून जवळजवळ 13-14 तास झाले सगळेजण न झोपता तेवढ्याच आनंदात उत्साहात सगळं साजरा करतोय. गुलाल मुक्त शिमगा आहे, पण उत्साह आणि आनंद एवढा आहे की त्याच्यामध्ये आम्ही भिजून गेलो, त्याच्यामध्ये आम्ही जिंकून गेलोय. आणि हा अजून 12 तास 13 तास चालणार आहे. आणि नंतर मग पालखी आम्ही संध्याकाळी नाचू आणि त्यानंतर शिमगा समाप्त होईल. अतिशय सुंदर सोहळा असणार आहे. तुम्ही सोहळ्यासाठी येथे कनेक्ट राहा आणि एन्जॉय करा आमच्यासोबत तुम्ही पण. आणि पुढच्या वर्षी या शिमग्याला तुम्ही जरूर हजेरी लावा. नक्की. तर गाईज, आपण नवीन नवऱ्याला विचारूया, लग्नानंतरचा पहिला त्याचा शिमगा कसा वाटलं त्याला. मला दोघांनी पण, मला वहिनी तू पण ये, वहिनी. हा बोला, कसं वाटलं तुम्हाला दोघांना? मला पण खूप छान वाटतं. अरे ए भाई, बघत बसलं एकच उत्तर देतोय तू. काहीतरी बोल, कसं वाटलं?
पेपरला ऑब्झर्वेशन हा वहिनी 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 दादाच पाहिजे. दादा बोलला. माझ्या शिवाय येस. दादा माझे देवाबद्दल बोलायचं. काय बोलायचं. शिमगे तुला जे वाटेल ते बोलायचं. हा कसं वाटतं? शिमग्याला प्रत्येक वेळेस यायला भारीच वाटतं, कारण शिमगा हा आपला सण सगळ्यांच्या आवडीचा सण आहे आणि त्या निमित्ताने तरी आम्ही सगळे एकत्र येतो, त्यामुळे आम्हाला खूप मजा येते. आणि यासाठी तू किती तासाचा प्रवास करून आले? त्यासाठी मी काल सकाळी घरातून निघाली आहे. सकाळी 8:30 वाजल्यापासून घरातून निघून ते मी आज सकाळी 4:30 वाजता इकडे आलेली आहे. सगळ्यांचा लाडका गंधर्व वाजवतो. हे वाजव वाजव जोरात. काय बघतोय? अरे काठीकडे बघतोय तो. वाजव वाजव. कट दिसतोय तेवढा. घरी गेलंय ना ते. वाजव. काठीकडे बघतच बसलाय. पहिल्यांदा त्याला एवढी मोठी काठी भेटली आणि ढोल भेटलाय, तो आधी बघतोय आणि मग डम 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 वाजवतोय. तर गाईज फायनली पालखी तिन्ही घरांमध्ये बसून तिन्ही घर एकदम असे ब्लेस्ड झालेत. म्हणजे कसं सांगू तुम्हाला, मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. बट आता पालखी तिन्ही घरामध्ये बसून अजून एक घर होतं खालती, तिकडे पण बसून आता पालखी निघाली दुसरीकडे. म्हणजे ती घर त्या साईडला आहे, ते बघा हायवेच्या त्या साईडला आहेत. ही बघा पालखी निघाली इथून, त्या आतमध्ये एक घर होतं. आणि एका वर्षानंतर हा सण येतो आणि किती पटकन संपून जातो हे लक्षात येत नाही आपल्याला, पण खूप मजा येते. आता पुढच्या वर्षी परत त्याच वेळेची वाट बघावी लागेल. आता असं आहे की पालखी जेव्हा पूर्ण वाडीचे दर्शन घेते, पालखी नाही येत, जेव्हा सगळ्यांची घरं बसून होतात ना, तेव्हा पालखी नाचवते, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण मला तो मोमेंट रेकॉर्ड करायचा, पण अनफॉर्च्युनेटली मी नाही आहे तेव्हा, कारण पालखीला नाचवायचं टायमिंग आहे 7 ते 8 म्हणजे त्याच्या आसपास नाचवणार आहेत. बट सीन असा आहे की मी 3 वाजता मुंबईला निघणार आहे, सो ते थोडा मला दिक्कत होणार आहे. यावर्षी मी रेकॉर्ड नाही करू शकलो. मागच्या वर्षी मी होतो, पण मी मागच्या वर्षी ब्लॉगिंग स्टार्ट नव्हती केलेली. सो आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. आणि ज्या 2 माझ्या बहिणी आहेत, ज्या सगळ्या जेवढ्या पण बहिणी आहेत, सगळ्यांचे इंस्टाग्राम ID माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.